तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। काय विषय हार्ड आहे आजचा, काय विषय ओके हां। तर मग व्हिडिओ जबरदस्त आहे हो। काय विषय त्याचं रिमिक्स आहे का, हे मिक्स केलंय स्वतः सॉन्ग त्याचं ओके हां। काय विषय तर मग व्हिडिओ पूर्ण बघा हो, कारण विषय कसा आहे माहिती आहे का, शेक इफेक्ट बीटमार्क तुम्ही डाउनलोड करता, काय विषय नाही तुम्ही बनवायला जाचाल, पण विषय काय होईल माहिती आहे का, आतमध्ये मी बीट लावायला शिकवलंय, शेक इफेक्ट तयार करायला शिकवलंय, रेज ते काय विषय नाही काय। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काय शिकायला भेटणार आहे, काय विषय नाही, विषय हार्ड आहे थोडा मोठा व्हिडिओ, पण शिकायला भरपूर भेटणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा काय विषय नाही। तर मग विषय काय माहिती आहे का, सगळं मटेरियल दिले डिस्क्रिप्शनमध्ये, डाउनलोड करा काय विषय नाही। आणि तिथून जर मटेरियल डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम आला तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे मी सगळं मटेरियल देत असतो आपला व्हिडिओ आल्यानंतर, काय विषय नाही जॉईन करा, तिथे सगळं मटेरियल भेटेल काय विषय नाही। चला तर मग जर आपण वेळ नाही घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करू, बाकी काय विषय हार्डच सगळा काय विषय नाही ओके हां। अपने कान में ईयरफोन्स डाल लो, डाल भी बहुत तेज हो रहा है। हॅलो हा भाऊ, शुभम पाटील आहे का भाऊ, आहे की संपला की विषय, बाकी कोणाची गरज नाही ना अशी। मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, तर आपलं अलाइट मोशन ॲप हो, ह्याला डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या, आपल्या टेलिग्राममध्ये पिन करून ठेवलं 3.7.1 व्हर्जन काय विषय नाही। तर मग विषय काय करा, ह्याला ओपन करून घ्यायचा, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या बेटमार्क लिंक दिले आहे, त्याच्यावर क्लिक करा ओके। त्याच्यावर क्लिक करून आपल्या डायरेक्ट अलाइट मोशनमध्ये त्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे काय विषय नाही। तर डायरेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट केलं का बघू शकता कायचं अशा प्रकारे दिसेल। तर विषय काय करायचं, एकदम लास्टला यायचे इथे एक बिटमार्क द्यायची हो, काय विषय नाही, इथे बिटमार्क दिली विषय काय करायचं, व्हिडिओचे एकदम स्टार्टला यायचे ओके। व्हिडिओ स्टार्ट लिहून विषय काय करायचं सिम्पलमध्ये काय, इथं विषय काय करायचा, इथे दुसरी बीटमार्क आहे त्याला रिमूव्ह करायचं, ऑप्शनमध्ये क्लिक करून रिमूव्ह करायचं काय विषय नाही। तर इथं पुढे यायचं, इथे तिसरी जी बीटमार्क आहे ही 1.14 बसली, त्याला पण या ऑप्शनमध्ये क्लिक करून रिमूव्ह करायचं, संपला विषय। त्याच्या पुढे विषय काय करायचं माझा सिम्पलमध्ये काय विषय नाही, पुढे यायचो फक्त काय, नंतर इथे 10 सेकंदावर यायचं, इथे एक बीटमार्क द्यायची काय विषय नाही, 10 सेकंदावर बीटमार्क दिली विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये काय, थोडं पुढे यायचं हो, नंतर इथे 13.13 सेकंदावर यायचं, इथे एक बीटमार्क द्यायची, नंतर थोडं पुढे यायचं काय विषय नाही काय, नंतर तुम्हाला 20.10 सेकंदापासून यायचं काय विषय नाही, इथे एक बीटमार्क द्यायची, संपला विषय हो, इथे बीटमार्कचं काम संपलं काय विषय नाही। तर एवढं गेला विषय काय करायचं माझा सिम्पलमध्ये, एवढं समजलं विषय हार्ड आहे काय विषय नाही। नंतर व्हिडिओ स्टार्ट लिहायचं ओके, व्हिडिओ स्टार्ट लिहून विषय काय करायचं माझा सिम्पलमध्ये काय, सिम्पली प्लसवर टॅप करायचं काय विषय नाही, इमेजिन व्हिडिओ वॉलमध्ये जायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपलं वॉल मटेरियलची लिंक दिली आहे काय विषय नाही, म्हणजे त्यात एवढं मटेरियल भेटून जाईल काय विषय नाही। तर विषय काय करायचं, पहिल्यांदा हॅलो नावाचा PNG लावायचा काय विषय नाही, हॅलो नावाचा PNG लावायचा, मुव्ह ट्रान्सफॉर्म त्याला 3 नंबर ऑप्शन द्यायचं काय विषय नाही, थोडं मोठं करायचं हो, 1 नंबर ऑप्शन दाबायला बरोबर असं मध्ये सेट करायचं काय विषय नाही। परत तिथून बॅक आहे सिम्पलमध्ये ह्या बीटमार्कची यायचं आणि ह्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कट करून टाकायचं काय विषय नाही। परत दुसरा PNG म्हणजे माझं मी तर रिमिक्स मीच बनवलं आहे काय विषय नाही, म्हणजे स्टार्टिंगचा जो आवाज आहे का तो माझाच आहे काय विषय नाही, आणि इथं पुढं सॉन्ग लावले काय विषय नाही, आपलं बॅकग्राऊंड म्युझिक विषय हार्डमध्ये काय विषय नाही काय हां। तर मग इथं मी जसं बोलतोय का तसं तुम्हाला बीटमार्क लावून दिले, त्याप्रमाणे इथं PNG सेट करायचं काय विषय नाही, तुम्हाला PNG पण दिले काय विषय नाही। असं आपण जसा हॅलो PNG सेट केला तसंच पुढचं PNG सेट करायचा, प्लसवर टॅप करून इमेजिन वॉलमध्ये जायचं, तर पुढचा PNG काय आहे हा भाऊ तुम्हाला प्लसवर टॅप करून ॲड करून घ्यायचं, त्याला मुव्ह ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं, 3 नंबरचं ऑप्शन करायचं, थोडं मोठं करायचं हो, नंतर त्याला बरोबर व्यवस्थित सेट करायचं, नंतर ऑप्शनमध्ये क्लिक करून बॅक सिम्पलमध्ये बनावरती क्लिक करायचं, बीटमार्क कशी आलो ते ऑप्शन सेट करून त्याला कट करून टाकायचं काय विषय नाही। तुम्ही असे सगळे PNG ॲड करून घ्या, मी बनवून देत काय विषय नाही, मग करून घ्या काय विषय नाही ओके हां। तर मग बघू शकता मी असे PNG लावलेत काय विषय नाही, विषय हार्डमध्ये सगळे PNG सेट केले काय विषय नाही। हॅलो हा भाऊ, शुभम पाटील आहे का भाऊ, काय विषय नाही आहे की, आणि मग संपला की विषय, बाकी काय विषयच नाही, विषय हार्ड आहे काय विषय नाही शेट। तर मग रिमिक्स मीच बनवलं आहे काय विषय नाही, आणि हे बीटमार्क मी बनवलं नाही, शेट माणूस क्रिएशन, माहीत नसेल तर सर्च करा यूट्यूबवर, त्यांचं चॅनल आहे यूट्यूबवर काय विषय नाही, शेट माणूस क्रिएशन, त्यांनी मला बीटमार्क बनवून दिले, मी काय आणि मेंबरशिप घेतलेली नाही, त्यांच्याकडनं बीटमार्क करून घेतलं काय विषय नाही। त्यासाठी जरा विषय मी तुम्हाला बीट कशा लावायचे सांगितलं पुढं, आणि मेंबरशिप घेतली आणि त्याला काहीतरी पैसे द्यावं लागतील, त्यामुळं जरा पैसे जरा ॲडजस्ट होत नाही हो, त्यामुळे आणि मी मेंबरशिप घेतली नाही ओके हां। तर लवकरच आपण मेंबरशिप पण घेऊया, तुमचा सपोर्ट अधिक राहिला तर असंच काय विषय नाही। तर मग विषय काय करायचा मला सिम्पलमध्ये व्हिडिओ स्टार्ट करायचं, प्लसवर टॅप करून इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं, नंतर इथं तुम्हाला इफेक्ट व्हिडिओ दिला आहे अशा प्रकारे प्लसवर टॅप करून हा इफेक्ट व्हिडिओ ॲड करायचा ओके।
तर हा इफेक्ट कुठे ॲड केला विषय काय करायचा माझ्या सिम्पलमध्ये काय पुढे जो सिम्पली इथं 6.13 सेकंदापाशी यायचं पुढचा जो काय भाग असेल त्याला ट्रिम टू राईट करून घ्यायचा काय विषय नंतर राईट साईडला दाबून करायचं लेअर सिलेक्ट करायची मला सिम्पलमध्ये खाली वळून घ्यायचं आपल्या गाण्याच्या वर सेट करायचं काय विषय अशा प्रकारे झालं विषय करायचा माझ्या सिम्पलमध्ये काय नीट ऐका विषय काय नेहमीप्रमाणेच आपला अलाइट मोशन हँग न पाडण्यासाठी विषय काय करायचे हे डोळ्याचं ऐकून इथून विषय हार्डमध्ये असं करून घ्यायचं काय विषय नाही बघू शकताय असं केल्यानंतर विषय काय करायचं सिम्पलमध्ये इथून आपलं 6.13 सेकंदापाशी यायचं ओके प्लसवर टॅप करायचं इमेज इन व्हिडिओ युअरमध्ये आपलं शुभम पाटीलचं फोटो घेतले काय विषय नाही म्हणजे रिमिक्स बनवले त्यांच्यासाठी काय विषय नाही तर शुभम पाटील जेवढे काही इमेज आहे त्याच्यावर टॅप करायचं प्लसवर टॅप करायचं असा इमेज ॲड करायचं ओके मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं 3 नंबर ऑप्शन करायचं थोडं मोठं करायचं काय विषय नाही त्याला सिम्पलमध्ये वर न्यायचं विषय हा बघू शकता असं व्यवस्थित सेट करायचं ऑप्शनवरती क्लिक करून बॅग सिम्पलमध्ये बनावरती क्लिक करायचं तर बिटमार्कशी यायचं त्या बनावरती क्लिक करूनच या ऑप्शनचा यूज करून त्याला तिथं ओळून घ्यायचं आहे ओके तर मग असे सगळे इमेज तुम्ही सेट करून घ्या मी पण करून घेतो विषय हार्डमध्ये काय विषय नाही मग पाट्टे घेऊन सगळे मी पण करून घेतो तर फुल स्क्रीन करायचं फुल स्क्रीन केलं संपला विषय बनावरती क्लिक करायचं संपला विषय त्यांचा ओढून घ्यायचा मग असे तुम्ही पुढचे पण 2 इमेज सेट करून घ्या मी पण करून घेतो ओके हां तर मग आता मी सगळे इमेज सेट केले तर इथं विषय काय करायचा आहे आपण जिथून इमेज लावली का तिथे यायचं आहे काय विषय नाही इथे येऊन तुम्हाला विषय काय करायचा आहे माहिती आहे सिम्पलमध्ये काय प्लसवर टाईप करायचं इमेज इन व्हिडिओ व्ह्यूअरमध्ये जायचं आहे ओके तर व्ह्यूअरमध्ये यायला विषय काय करायचा आहे आपला फोल्डर ओपन करायचं हो तुम्हाला एवढं मटेरियल झालं आहे ब्लॅक शॅडो PNG आहे प्लसवर टाईप करून हा PNG ॲड करून घ्यायचा मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं ओके 3 नंबर ऑप्शन करायचं आहे ह्याला मोठं करायचं त्या विषयी असं एवढं मोठं करायचं तो ऑप्शनचा यूज करून बॅग आहे सिम्पलमध्ये ओके एकदम लास्टला यायचं पण तर ऑप्शनचा यूज करून त्याला इथं ओढून घ्यायचं आहे ओके इथपर्यंत आलेलं आहे त्याच्यानंतर विषय काय करायचा आहे माझ्या सिम्पलमध्ये काय नीट ऐका विषय तर आपल्याला करायचं आहे काय आपण जिथून फोटो तिथे यायचं प्लसवर टाईप करायचं इमेज इन व्हिडिओ युअरमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि PNG आहे असा काय विषय नाही मग संपला की विषय शेट प्लसवर टाईप करून याला ॲड करून घ्यायचं काय विषय नाही 1 नंबर म्हणजे मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं 3 नंबरचं ऑप्शन द्यायचं थोडं छोटं करायचं एवढं 1 नंबरचं ऑप्शन द्यायचं सिम्पलमध्ये त्याला खाली ओढून इथं सेट करायचं ओके तर 2 नंबर ऑप्शन द्यायचं थोडं ह्याला इथं -10 पर्यंत फिरून घ्या काय विषय नाही नंतर 1 नंबरचं ऑप्शन द्यायचं सिम्पलमध्ये थोडं खाली वाढायचं संपला विषय हो खतरनाकमध्ये विषय हार्ड आहे त्या ऑप्शनचा यूज करून बॅग आहे सिम्पलमध्ये एकदम लास्टला यायचं आणि त्या PNGला इथपर्यंत ओढून घ्यायचं ओके इथपर्यंत आला आहे PNG तर विषय काय करायचं माहिती आहे सिम्पलमध्ये काय नीट आहे का आता एक विषय करा आपण जिथून फोटो लावले का तिथे या काय विषय नाही प्लसवर टॅप करायचं इमेज इन व्हिडिओ व्ह्यूअरमध्ये जायचं मग आणखी इफेक्ट व्हिडिओ आहे काय विषय नाही तर तो इफेक्ट व्हिडिओ तुम्ही प्लसवर टॅप करून ह्याला ॲड करून घ्या ओके ह्याला ॲड केलं की तुम्हाला विषय काय करायचा आहे माहिती आहे सिम्पलमध्ये एकदम लास्टला यायचे म्हणजे जिथं आपला व्हिडिओ संपल तिथे या काय विषय नाही ते कमी पडतंय बघू शकताय तर विषय काय करायचं पहिला याला ब्लेंडिंग इन ऑप्शनमध्ये जायचे लाईटनवर जायचे याला स्क्रीनवर सेट करायचं ओके स्क्रीन केली ऑप्शनचं यूज करून बॅग आहे सिम्पलमध्ये आपल्याला लेअरचं ऑप्शन आहे ह्याच्यावर टॅप करायचं इथून कॉपी लेअर करून घ्यायची कॉपी लेअर केलं की तो पुढे यायचं बरोबर संपतं तिथं नंतर त्याच ऑप्शनवरती टॅप करायचं पेस्ट लेअर करायचं ओके पेस्ट लेअर केलं विषय काय करायचं आपला जिथं व्हिडिओ संपते 29.2 सेकंदापाशी इथं यायचं आणि या व्हिडिओला इथून ट्रिम टू राईट करून टाकायचं त्या विषयी बघू शकता अशा ह्या प्रकारे कट झालेला विषय करायचा माहिती सिम्पलमध्ये काय तर आपण जिथून फोटो लावले तिथे यायचं ह्या विषयी पाठ्यकरने येऊन जाओ बाकी काय विषय आपला हार्डच असते माहिती असेल तुम्हाला ओके तर मी इथं आलेलो आहे तुम्हाला सिम्पल प्लसवर टॅप करायचं इमेज व्हिडिओ व्ह्यूअरमध्ये तुमचं जिथं कडं लोगो असेल लोगो घ्या या विषयी माझा लोगो येतो बनवता येत नसेल तर दिलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लोगो बनवायची का प्रोफेशनल पद्धतीने पाहिला विषय हार्डमध्ये लोगो प्लसवर टॅप करून ॲड करायचा मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं 3 नंबर ऑप्शन राहायचं सिम्पलमध्ये त्याला छोटं करायचं काय विषय नाही एवढं छोटं करायचं 1 नंबर ऑप्शन यायचं त्याला कॉपरेट सेट करायचं आपण कॉपरेट सेट करतो माहीत नाही त्याने माहीत करून घ्या काय विषय नाही कॉपरेट सेट करायचा तो ऑप्शनचा यूज करून बॅक आहे सिम्पलमध्ये एकदम लास्टला यायचं ओके आणि ऑप्शनचा यूज करून त्या लोगोला इथं ओढून घ्यायचा त्या विषयी नाही तर इथपर्यंत लोगो आलेला आहे त्याच्या पुढे विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये काय नीट आहे का ओके हां तर तुम्हाला सिम्पली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये काय विषय नाही म्हणजे काय असेल ते तुम्ही म्हणायचं ते म्हणा काय विषय नाही तर तिथं शेक इफेक्टची लिंक दिली आहे त्याच्यावर टॅप करायचं आणि आपल्याला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं काय विषय नाही अलाइट मोशन त्याला इम्पोर्ट केल्यावर बघू शकता कायचा अशा प्रकारे दिसेल विषय हार्ड आहे तर करायचं काय माझ्या सिम्पलमध्ये दुसरा इमेज आहे का त्याच्यावर टॅप करायचं इफेक्टमध्ये जायचं 3 डॉट राहायचं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं काय विषय नाही कॉपी इफेक्ट केला विषय करायचं माझ्या सिम्पलमध्ये तर इथून बॅग घ्यायचं आणि आपण जो प्रोजेक्ट एडिट करतो का त्याला ओपन करून घ्यायचा आहे ओके हां तर आपला प्रोजेक्ट ओपन केला कायचा अशा प्रकारे दिसेल तर विषय काय करायचं इथून खाली यायचं आपण जे मगाशी डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून ह्याला हे केलं तर त्याला इथून असं करून घ्यायचं काय विषय डिसेबल करायचं विषय हार्डमध्ये डिसेबल केलं की आपले जेवढे काय PNG आहे त्या PNGवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्या विषयी असा पेस्ट इफेक्ट बघू शकता विषय हार्डमध्ये असा इफेक्ट पेस्ट करायचा हो संपला विषय बघू शकता खतरनाकमध्ये विषय हार्ड आहे ओके हां तर मग अशा पुढच्या आपण PNGवरती हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ काय विषयने पाठ्यक्रम इफेक्ट पेस्ट करा तुम्ही मी पण करून घेतो विषय हार्ड आहे हो सगळा काय सांगायची गरज विषय हार्डच आहे सगळी
तर मग असा इफेक्ट पेस्ट करून घ्या। ह्यातला आपल्याला काय काय डिलीट करायचं सांगणार आहे मी तुम्हाला। त्याच्या आधी विषय काय करा, आपले जेवढे काय फोटो आहे त्या फोटोवरचा इफेक्ट पेस्ट करून घ्या। जेवढे काय म्हणजे शेवटचा राहू द्या फक्त, ओके, शेवटचा नाही, फक्त अलीकडच्या 3 फोटोवरचा इफेक्ट पेस्ट करून घ्या। मी पण करून घेतो, काही विषय नाही, तुम्ही पण करा विषय हार्डमध्ये सगळं। हे आपण फोटोवरती लगेच इफेक्ट पेस्ट करतो, संपला विषय। या फोटोवरती इफेक्ट पेस्ट केल्यानंतर विषय काय करायचं माहिती आहे, सिम्पलमध्ये एकदम स्टार्टला यायचं, म्हणजे इथं टेक्स्ट PNG इफेक्ट पेस्ट केला त्याच्यावर टाईप करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला 2 मोशन ब्लर नावाचे 2 इफेक्ट दिसतील, तर ह्याला सिम्पली इथून डिलीट करून टाकायचं, काही विषय नाही। प्रत्येक PNG मधले इफेक्ट हे 2 डिलीट करून टाका, मोशन ब्लरचे 2 इफेक्ट, काही विषय तुम्ही करून घ्या, मी पण करून घेतो, ओके। हां, तर मग मी मोशन ब्लरचे इफेक्ट काढले आपल्या टेक्स्टमधून, काही विषय नाही, बाकी काही इथं करू नका, ओके। जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, बाकी काही विषय नाही। तिथून बॅक आहे सिम्पलमध्ये आपला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा। हो, शेक इफेक्ट ओपन केला, इथं जो सगळ्यात पहिला फोटो आहे का त्याच्यावर टाईप करायचं, इफेक्टमध्ये 3 डॉट राहायचं, कॉपी इफेक्ट करून घ्यायचा, संपला विषय। कॉपी इफेक्ट केला, इथून बॅक यायचं आणि आपण जो प्रोजेक्ट एडिट करतोय त्याला ओपन करून घ्यायचं, काही विषय नाही, ओके। हां, तर आपण प्रोजेक्ट ओपन करून घेतलाय, एकदम लास्टच्या फोटोवर जायचं, काही विषय नाही। एकदम लास्टच्या फोटोवरती आल्यानंतर विषय काय करायचे, त्या फोटोवरती इफेक्ट पेस्ट करायचं। हो, संपला विषय। बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा, संपला विषय। तर करायचं काय माझं सिम्पलमध्ये काय, हां, तर हा इफेक्ट पेस्ट केला, इथे इमेजवर टॅप करायचं, इफेक्टमध्ये जायचं, इफेक्टमध्ये गेलं इथं टिल्स नावाचा इफेक्ट काढून टाकायला आणि इथं मोशन ब्लर नावाचा इफेक्ट पण काढून टाकायचं, ओके। तर मोशन ब्लर नावाचा इफेक्ट केला, इथं ब्लिंकच ऑप्शन आहे, जेव्हा टॅप करायचं, ब्लिंकच ऑप्शनवर टॅप केलं, एकदम स्टार्टला यायचं, ओके। एकदम स्टार्टला येऊन जाऊ, पहिला हा विषय नाही, एकदम स्टार्टला आलो, इथं विषय काय करायचं माहिती आहे का, सिम्पलमध्ये इथं 10.10 सेकंदापेक्षा बिटमार्कपेक्षा आलो, त्याच्यामुळे विषय काय करायचा, प्लसवर टॅप करायचं, ओके। प्लसवर टॅप करून हे जे आपलं आहे ते एकदम कमी करायचं, ओके, एकदम कमी करायचे, नंतर एकदम लास्टला यायचे, ओके। एकदम लास्टला येऊन तुम्हाला इथं प्लसवर टॅप करायचं, हे सगळं फुल करून टाकायचं ब्लिंक, ओके। एवढं केल्यानंतर विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये, काय विषय नाही, करायचं सांगणार आहे मी, तेवढं ऐका फक्त तुम्ही। हो, आता फक्त एकच राहिले, तेवढं ऐका, मग संपला विषय व्हिडिओचा, ओके। तर मग आपण जो इथं खाली PNG लावला आहे त्याच्यावर टॅप करायचे, इफेक्टमध्ये जायचं, ओके। इफेक्टमध्ये गेलं की ॲड इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये गेलं विषय करायचं, मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं। हो, मोबाईल ट्रान्सफरमध्ये ॲटो शेकचा इफेक्ट आहे त्याच्यावर दिलं आणि इथं विषय काय करायचं, ट्रान्सलेशन इन आहे त्याच्यावर टॅप करायची, मनाने ॲड होऊन जाईल, ह्याला काय करायचं नाही, ओके। मनाने ॲड झालं, विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये काय, तर बघू शकता मनाने ॲड झाले, तर ह्याला विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये काय, तर इथून बॅक आहे सिम्पलमध्ये, बॅगला परत इफेक्टमध्ये जायचं, इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं ॲड इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये गेलं कलर अँड लाईट्स एक ऑप्शन त्याच्यावर जायचं, मला रेज नावाचं एक इफेक्ट भेटेल त्याच्यावर टॅप करायचं, सिम्पली रेज नावाचं इफेक्ट आहे, एकदम स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं, एकदम कडक इफेक्ट आहे आणि एकदम हाय लेवलचा इफेक्ट आहे, ओके। काय विषय नाही, तर करायचं काय माझ्या सिम्पलमध्ये काय, तर रेजला ओपन करून घ्यायचा। हो, सिम्पली रेजला ओपन केला, विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये काय, पहिलं व्हिडिओच्या एकदम स्टार्टला यायचं, व्हिडिओ स्टार्टला येऊन विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये, तुम्हाला इथं प्लसवर टाईप करायचं, ओके। प्लसवर टाईप केल्यानंतर विषय काय करायचं माझ्या सिम्पलमध्ये काय, नीट ऐका हो काय, तर आता विषय काय करायचा माझ्या सिम्पलमध्ये काय, तर एक्स आहे का, एक्स ह्याला सिम्पलमध्ये -150वर न्यायचं आहे, काय विषय नाही, त्याला -150वर न्या विषय हार्डमध्ये, म्हणजे आसपास होऊ द्यायच्या, कमी जास्त झालं तरी चालतंय, काय विषय नाही, एवढं ठेवलं चालेल, काय विषय नाही। तर एवढं ठेवल्यानंतर विषय काय करायचं माहिती आहे सिम्पलमध्ये काय, तर लेंथ आहे का, लेंथ हो, लेंथ वाढवायची, म्हणजे वर एकदम विषय हार्डमध्ये एवढी वाढवा, 1.70, 3.72, अरे 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 मना संपते हो, 3.73, काय विषय लय झालं, ओके। हां, तर लेंथ 1.47 ठेवायची, अरे काय म्हणतात ते, इंटेन्सिटीवर जायचं, काय विषय नाही, ह्याला थोडं वाढवायचं, हो, काय विषय नाही, 1.50 ठेवलं तरी चालेल, लय पण नाही, 1.50 विषय हार्ड बास होते, त्याच्या आसपास, काय विषय नाही, पुढे गेलं तर चालते, जाऊ द्या, काय विषय नाही। तर थ्रेशोल्ड आहे का, त्याला काहीच करायचं नाही, तेवढंच ठेवायचं, बाकी काय विषय नाही। त्याच्यानंतर विषय काय करायचं, एकदम इथं पुढं जायचं, हो, काय विषय नाही, म्हणजे एकदम पुढे गेलं का विषय करायचं काय, एकदम लास्टला, हो, एकदम लास्टला येऊन इथं सेंटरवर यायचं, सेंटरवर इथं प्लसवरच्या आयकॉनवरती टॅप करायचं आणि इथं एक्स आहे का, एक्स त्याला सिम्पलमध्ये इथं पुढं +150वर नाही, अरे अरे लईच पुढं जाते, विषय हार्ड होते। हो, रेज नावाचा इफेक्ट म्हणजे विषय हार्ड आहे, तिथपर्यंत आणा, काय विषय नाही, 1.157 ठेवलं तर चालेल, काय विषय नाही, एवढं ठेवायचं आहे। सिम्पलमध्ये करायचं काय, साईडला क्लिक करायचं आणि बॅग आहे सिम्पलमध्ये, काय विषय नाही, रेजनी नावाचा इफेक्ट येऊन जाईल। तर आता विषय करायचं माझ्या सिम्पलमध्ये काय, नीट ऐका हो, आता इथं विषय संपला आहे, आपला सगळा व्हिडिओ क्लिअर कट एडिट झाला आहे। आता विषय येतो ते एक्सपोर्टचा, म्हणजे इथे एक्सपोर्ट बटन आहे, ह्याच्यावर टॅप करायचं, शेअरच्या ह्याच्यावर टॅप करायचं, ओके। व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे, ह्याच्यावर टॅप करायचं, ओके। आणि इथं 720 पिक्सल ठेवा, हो, 720 पिक्सल ठेवायचे, कोड 1 नंबरचा, रेट फुल, क्वालिटी पण फुल, विषय हार्ड, हो, काय विषय नाही, 1 नंबर व्हिडिओ दिसला पाहिजे, हो, विषय फक्त एक्सपोर्ट जो बटन आहे का ह्याच्यावर टॅप करायचं, फक्त आपला व्हिडिओ एक्सपोर्टच्या नादी लागायचं, बाकी काय विषय नाही, ओके। हां, तर मग हा व्हिडिओ आहे का तो इथपर्यंत असा असा इथपर्यंत याची वाट बघायची, बाकी काय विषय नाही, शेवटपर्यंत यायची, ओके। हां, काय विषय नाही। तर बघू शकता मित्रांनो, आपला सगळा व्हिडिओ एडिट झाला, काय विषय नाही, म्हणजे एक्सपोर्ट झाला आहे, हो, त्या विषय नाही। पहिला विषय काय करायचा, सेव्ह जो बटन आहे का
ह्याच्यावर टॅप करायचं आणि पहिला आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचा. बाकी काय विषय हार्डच. तर मग आता आपण जो व्हिडिओ बनवलाय का तो जर बघायचा असेल काय विषय नाही बघा विषय हार्डमध्ये. ओके हां तर मग चालू करतो व्हिडिओ बघा तेवढा विषय हार्डमध्ये. ओके हां जरा बॅकग्राऊंडला जरा आवाज येत असेल जाऊ दे आता समजून घ्या जरा असते जरा. हॅलो हा भाऊ शुभम पाटील आहे का भाऊ? आहे की मग संपला की विषय बाकी कोणाची गरज नाही ना अशी. व्हिडिओ झालाय बाकी काय विषय हार्ड हो तुमचा काय. तर मग भेटू लय मोठा व्हिडिओ झालाय भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. ओके हां.